हे बघा, हे निवडणुकीच्या तोंडावर 2 महिन्यासाठी आणलेला हा एक जुमला आहे। ही जुमल्याची सवय मोदी सरकारपासून या सरकारला जडली आहे। जुमलेबाजी करा आणि मतदान घ्या। एकूणच याला 5 वर्षाच्या पुढच्या वर्षभरासाठी 1 वर्षासाठी 46,000 कोटी रुपये लागणार आहे। कुठून आणणार? 1,20,000 राजकोषीय तूट आहे। 7,11,000 कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावर आहे। त्याचा व्याजाचा परतावा काढला तर उद्या अशा योजना आणून निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नसणार। मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर करोडो रुपये खर्च करून पहिलेच राज्य उद्ध्वस्त केला। तर ह्या योजनेचं आणून महिलांची मतं घेण्यासाठी या राज्यातील हे केलेला एक सोंग आहे। स्वतः तर खटाखट 8,500 रुपये देणार होते, पण दुर्दैवाने त्यांचे खटाखट झाले नाही। या अगोदर तर कधी दिले नाही, तेव्हा गटागट स्वतः पैसे खायचे। मग म्हणाले निवडणूक जिंकायची आहे म्हणून खटाखट 1 रुपये दिला नाही। पण आमच्या सरकारने 1,500 रुपये दिल्यावर किती शंका काढताय? अरे साधी अर्थनीती आहे की विषमता मुक्तीकडे जायचं असेल तर संविधानामध्ये डायरेक्टिव्हमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की राज्यातील एखाद्या परिवाराचं हलाखीचं जीवन असेल तर राज्याने आपल्या तिजोरीतून त्याला मदत केली पाहिजे। अरे भीती दाखवणारे जेव्हा आम्ही संविधानानुसार वागतो तेव्हा मात्र असं पोटात दुखतं की तरीही मुख्यमंत्र्यांनी आपला दवाखाना सुरू केला जिथं मोफत आपण उपचार करतो, पण ही पोटदुखी जाईल असं मला वाटत नाही। पण त्या सर्वांना मी एक सांगू इच्छितो, तुम्ही मनात कितीही मांडे करा, ही योजना आता कोणी माईकाला बंद करू शकत नाही। आणि बंद करण्याचा विचारही तुमच्या सुपीक डोक्यामध्ये नापीक कल्पना म्हणून असेल तर याद राखा, जो बंद करेल 2,48,00,000 महिला त्याचं जीवन कठीण केल्याशिवाय राहणार नाही।